नमस्कार मित्रांनो, नाव विकास कंदाड, प्रॉपर बार्शी सोलापूरचा आहे. आज ह्या बिझनेसमध्ये येण्याच्या आधी पिंपरी चिंचवडमध्ये 12 ते 13 वर्ष मी जॉब केला. पण जॉबमधून मनाशी ग्रोथ नाही वाटली. त्यामुळे कोरोनामुळे गावाकडे जावं लागलं. 2 ते 3 वर्ष मी शेती केली. मनामध्ये विचार आला काय ना काहीतरी ट्रॅडिशनल बिझनेस केला पाहिजे. त्याच्यामुळे 10 ते 15 बिझनेस माझ्या माइंडमध्ये होते आणि 20-25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायची पण तयारी होती. अशा परिस्थितीमध्ये असताना गेल्या 4 वर्षापूर्वी हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, हा प्लॅटफॉर्म मित्रांनो मला कुठल्या मित्राने, नातेवाईकाने किंवा शेजारी पाजाऱ्याने सांगितलं नाही. हा प्लॅटफॉर्म मित्रांनो मला एका फेसबुक थ्रू मिळाला. फेसबुकला मला 29 लोकांचे स्टेटमेंट आले मित्रांनो. त्या स्टेटमेंटमध्ये मी असं पाहिलं होतं 5 ते 6 महिन्यामध्ये काही लोक महिन्याला 50,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख रुपये इन्कमवरती पर मंथला गेले होते. मी विचार केला जर 5 ते 6 महिन्यामध्ये काही लोक 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाखावर जर जाऊ शकतात, बिझनेस करायचा किंवा नाही करायचा हा नंतरचा पार्ट आहे मित्रांनो. पहिल्यांदा हा बिझनेस मला व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. म्हणून मित्रांनो हा बिझनेस समजून घेण्यासाठी मी सोलापूरवरनं 250 किलोमीटर मी पुण्याला आलो. ज्यावेळेस मी सरांना भेटलो, मॅडमला भेटलो, ही संकल्पना मी पाहिली, इथले प्रोडक्ट बघितले, प्रोडक्टची क्वालिटी बघितली होती आणि हे प्रोडक्ट यूज करून मी सनीज कॉर्नरनं हा बिझनेस स्टार्ट केला. झालं काय मित्रांनो, 2-4 लोक थ्रू सुरू केलेला बिझनेस जर बघितलं गेलं, माझ्या पहिल्या महिन्याचं इन्कम 25,000, दुसऱ्या महिन्याचं इन्कम 48,000, तिसऱ्या महिन्याचं इन्कम 1,49,000, चौथ्या महिन्याचं इन्कम 2,57,000, पाचव्या महिन्याचं इन्कम 3 लाख आणि हायस्ट एका महिन्याचं इन्कम घेतलं मित्रांनो 4,03,000. आज जर बघितलं गेलं पाठीमागच्या 4 वर्षामध्ये टोटल इन्कम जर बघितलं गेलं 1.25 करोडपेक्षा जास्त इन्कम मी घेऊ शकलो. त्याचं कारण फक्त मला आयुष्यामध्ये आलेला राईट प्लॅटफॉर्म. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ही ऑपॉर्च्युनिटी मला सरांनी समजून सांगितली, त्यावेळेस सरांनी मी म्हणलं जर ह्या बिझनेसमध्ये एवढी ग्रोथ होत असेल तर हा बिझनेस मी करायला रेडी आहे. पण सरांनी मला एकच सांगितलं की हा बिझनेस करायचा, पण का करायचा? कारण की विनाकारण कोण कुठला बिझनेस करणारच नाही आहे. मग त्यांनी मला विचारलं, सर आज पुण्यामध्ये आले तर आयुष्यभर भाड्याच्या रूममध्ये राहणार का? नाही. आज पुण्यामध्ये आलं तर प्रत्येक व्यक्तीचं काय ना काय स्वप्न असतं. काय की बाबा पुण्यामध्ये आला तर मी 2 BHK किंवा 3 BHK घेतला असेल. आज 2 BHK 3 BHK घ्यायचं असेल तर मित्रांनो आज 70 ते 80 लाख रुपये लागतात. त्यानंतर दुसरं स्वप्न असतं साधी गाडी झाली पाहिजे. आज गाडी घ्यायची असेल तर 10 ते 20 लाख रुपये लागतात. तिसरी गोष्ट माणसाला असं वाटतंय की आज आपल्या मुलाचं शिक्षण चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपल्या 10वी शिक्षण 10,000 झालं, पण आज मुलाला चांगल्या लेवलला शिकवायचं असेल तर मित्रांनो 20 ते 30 लाख रुपये लागतात. चौथी गोष्ट जर बघितली गेलं प्रत्येक व्यक्तीला वाटतंय की 5-10 लाख रुपयाचं गोल्ड पाहिजे. आणि पाचवी गोष्ट जर बघितलं गेलं तर आज 10 ते 20 लाख रुपये बँक बॅलन्स. हे टोटल जर कॅल्क्युलेशन जर केलं तर आज जर बघितलं गेलं मित्रांनो टोटल कॅल्क्युलेशन माझं जात होतं 1 ते 1.5 करोड रुपये. मी प्रत्येक व्यक्तीला विचारतो, मला सांगा ही जी अपेक्षा आहे ही योग्य आहे का अयोग्य आहे? नक्कीच तुमचं उत्तर असेल योग्य आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीनं आयुष्यामध्ये काय ना काहीतरी टार्गेट ठेवलं पाहिजे मित्रांनो. कारण की ध्येयहीन माणूस आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट अचीव करू शकत नाही आहे. एक जणाला विचारलं, बाबा हा रोड कुणीकडे जातो? त्यानं विचारलं, साहेब तुम्हाला कुठं जायचं आहे? मी म्हणलं मला माहीत नाही. मग ते म्हणले जावा ना कोणीकडे पण. एखाद्याला दुसऱ्याला जर विचारलं, बाबा तू संध्याकाळी का झोपतो? तो म्हणतो काय नाही अंधार झालं म्हणून झोपतो. सकाळी का उठतो? काय नाही उजेड झालं म्हणून उठतो. अरे बाबा तू का झोपतो? का उठतो? तुला आयुष्यात काय पाहिजे? तू काय करतो? त्यातून येते किती, जाते किती, शिल्लक राहते किती? कॅल्क्युलेशन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? मित्रांनो तर प्रत्येक व्यक्तीनं ॲनालिसिस करून कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. मी हा विचार केला की हे आता 1 ते 1.5 करोड रुपये आले पाहिजे, पण त्याला टाईम बॉन्ड देणं गरजेचं आहे. जर मी हा विचार केला 10 वर्षामध्ये 1 ते 1.5 करोड, तर मी ॲनालिसिस केलं वर्षाला 10-15 लाख रुपये कमावे लागतील आणि महिन्याला 1 लाख ते 1.5 लाख रुपये आत्तापासून कमावं लागतील. त्यावेळेस इथून पुढे 10 वर्षामध्ये 1 करोड प्लस इन्कम माझ्या आयुष्यामध्ये येईल. दुसरा विचार केला हे जर 5 वर्षामध्ये मला 1 ते 1.5 करोड रुपये कमवायचे आहेत, तर 5 वर्षामध्ये 1 ते 1.5 करोड तर वर्षाला 20-25 लाख रुपये आणि महिन्याला 2-3 लाख रुपये मला कमावे लागतील. सरांनी मला एक सांगितलं, विकास सर तुमच्याकडे जर असा ऑप्शन असेल ज्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये येत असेल तर तिकडेच डोकं लावा. पण अख्खी जिंदगी जर गेली 1 लाख 2 लाख 3 लाख येत नसेल तर मित्रांनो सनेजमध्ये डोकं लावा. मग मी विचार केला की माझ्याकडे ऑप्शन काय? पहिला ऑप्शन होता मित्रांनो मला जॉब करणे, नोकरी करणे. पण मी विचार केला आज जॉबमध्ये 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये इन्कम पॉसिबल आहे का? आजच्या सिच्युएशनला नाही आहे. याचा अर्थ असं नाही की लोक घेत नाही आहे. ज्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन हायर लेवलला गेले तो जाऊ शकतो, पण त्याला टाईम बॉन्ड जर बघितलं तो 8 ते 10 वर्ष त्याला वेळ द्यावा लागतो. दुसरा ऑप्शन जर बघितलं काय काय लोक व्यवसाय करतात. आज व्यवसायामध्ये जर 1 लाख 2 लाख 3 लाख रुपयाचं जर सेटअप लावायचं असेल तर मित्रांनो साधारणतः 25-50 लाख रुपये लावावं लागतील आणि 25-50 लाख रुपये लावून बिझनेस व्यवस्थित सेट होईल याची गॅरंटी नाही आहे. तिथं पण टाईम बॉन्ड द्यावा लागतो 2 ते 3 वर्षाचा. मी हा विचार केला की जॉबमध्ये 1 लाख 2 लाख 3 लाख नाही आहे तर 8-10 वर्षांनी आहे. व्यवसायामध्ये 1 लाख 2 लाख 3 लाख नाही आहे तर त्यासाठी मला 20-25 लाख रुपये लावावं लागेल. तिथं पण 2 ते 3 वर्ष द्यावं लागेल. पण विचार केला जर सनीजमध्ये गुड मॉर्निंगपासून ते गुड नाईट पण लागणाऱ्या गोष्टी 2-3 महिन्याचा लागणारा माल घेऊन जर मी इथं सनीजमध्ये 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये कमवायचे असेल आणि जर इथं मी 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष जर दिले आणि इथून मला 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये जर मिळत असेल तर डोकं कुठं लावलं पाहिजे? नक्कीच तुम्ही म्हणता सनेजमध्ये लावलं पाहिजे. कारण का आज आपण वीर कुठं कुठतो मित्रांनो? डोंगरावर तर नाही ना.
जिथं पाणी लागेल तिथं विहीर खोदतो. तर मला असं वाटतंय जर ह्या ठिकाणी शेकडो लोक जर ह्या लेवलला जात असतील कमी वेळामध्ये तर आपण पण इथं विहीर खोदली पाहिजे. आता ह्या ठिकाणी काय लोक म्हणत असाल ह्या ठिकाणी जो टाईम बॉन्ड दिला ना मी 1 लाख 2 लाख 3 लाख कमवण्यासाठी 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष का. जर बघितलं गेलं स्कूलमध्ये स्टुडंट भरपूर असतात पण टीचर सगळ्याला सेम शिकवतात तरी कुणाला 60% 80% 90% हा डिफरन्स का. त्याचं कारण त्यानं किती वेळ दिला, किती अभ्यास केला, किती एफर्ट्स त्याच्या पाठीमागे त्यांनी घेतले. मित्रांनो ह्या बिझनेसमध्ये मी 3ऱ्या महिन्यापासून 1 लाख रुपये प्लस कमवतो. मी एखाद्याला म्हणलं बाबा तुम्हाला 6 महिन्यात येऊ द्या, एखाद्याला म्हणलं तुम्हाला 1 वर्षात येऊ द्या, एखाद्याला म्हणलं 2 वर्षात येऊ द्या. चान्स तर आहे ना मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग मी विचार केला आज ह्या ठिकाणी एवढं इन्कम घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने घेऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्याकडे 3ही लोक सॅटिस्फाय आहेत. पहिलं आमच्याकडे कस्टमर सॅटिस्फाय आहे. दुसरं जो आपली फ्रँचायझी घेतो तो आमच्याकडे सॅटिस्फाय होतो. तिसरं जो फ्रँचायझी लोकांना देतो तो पण आमच्याकडे सॅटिस्फाय होऊ शकतो. आता कस्टमरचा बेनिफिट काय, कन्सल्टन्सी घेतल्यानंतर 50 ते 60% कसा प्रॉफिट मिळू शकतो ते आज आपण बघून घेऊया. आज एखाद्या कस्टमरकडे गेलो आणि मी जर त्याला म्हणलं अरे बाबा मार्केटमधून तू जे काय प्रोडक्ट आणतो, एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं आज मार्केटमध्ये 100 ग्रॅमची कोलगडी घेतली तर मार्केट प्राईस आहे 69 रुपीज. पण सनीजमध्ये जर तुम्ही आपली पेस्ट घेतली विदाऊट केमिकल तर ती मिळते एकदा घेतली तर 59 रुपयाला आणि रेग्युलर जर तुम्ही घेतले तर कन्सल्टन्सी ऑफरमुळे ते 50 ते 60% डिस्काउंट म्हणून तुम्हाला 30 पेस्ट पडते 30 रुपयाला मित्रांनो. त्यानंतर दव साबण जर मार्केटमध्ये बघितलं गेलं 100 ग्रॅमचा 60 रुपयाला आहे पण आपल्या इथे जर बघितलं गेलं 40-45 रुपयाला आपल्याकडे साबण आहे. ती जर रेग्युलर जर घेतली तर 50% डिस्काउंटनं तुम्हाला 20 रुपयाला पडतो. आज पॉन्ड्स पावडर 100 ग्रॅमच्या मार्केटमध्ये गेले तर 110 रुपयाला, आपल्याकडे 70 रुपयाला, रेग्युलर घेतले तर 35 रुपयाला. असे रेग्युलर जर घेतले मार्केटमध्ये आज टॉयलेट क्लीनर जर बघितलं गेलं 99 रुपये, आपल्याकडे बघितलं 85 रुपये, रेग्युलर घेतलं तर 43 रुपये. आज ह्या जे प्राईस तुम्ही बघता ना मित्रांनो हे ऑलरेडी तुम्ही घेताय मार्केटमध्ये. जर एकदा घेतलं तर त्याच्यापेक्षा स्वस्त आणि रेग्युलर घेतलं तर 50 ते 60% डिस्काउंट जर मिळत असेल मित्रांनो ह्या ठिकाणी लाईन लागल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. तर आज कस्टमर सॅटिस्फाय कशा पद्धतीने होऊ शकतो ते आपण बघूया मित्रांनो. आज जर बघितलं गेलं तुम्ही डीमार्टमध्ये जावा, बिग बाजारमध्ये जावा, तुमच्या ठरलेल्या कुठल्याही दुकानामध्ये जावा. जर त्याला जर तुम्ही विचारलं की बाबा आज तुम्ही त्याला 5,000 रुपये दिले, दुकानदार तुम्हाला किती रुपयाचा माल देतो मित्रांनो. तुम्ही 5,000 दिले तर दुकानदार तुम्हाला 5,000 रुपयाचाच माल देतो. परंतु जर तुम्ही आमच्या सनीजमध्ये आले ह्या ठिकाणी तुम्ही 5,000 रुपये देता तर तुम्हाला 7,000 पर्यंतचा माल मिळू शकतो. नीट जर विचार केलं मित्रांनो आज फायदा कितीचा झाला 2,000 रुपयाचा. आज ह्या ठिकाणी हे जे प्रोडक्ट आहेत ना मित्रांनो लागणारे प्रोडक्ट आहेत. मला सांगा आपण आंघोळ करायचं बंद करणार आहे का, नाही. दात घासायचं बंद करणार आहे का, नाही. त्याच्यानंतर भाजीमध्ये तेल मीठ टाकायचं बंद करणार आहे का, नाही. कपडे धुवायचं बंद करणार आहे का, नाही. देवाला अगरबत्ती लावायचं बंद करणार आहे का, नाही. जर हे कधी बंद नाही होणार तर मित्रांनो हा व्यवसाय हा धंदा पण कधी बंद नाही होणार. आज लागणारी गोष्ट आहे. आज तुम्ही पहिल्या महिन्यात 5,000 घेतलं, सेम तुम्ही दुसऱ्या महिन्यात 5,000 घेतलं, तिसऱ्या महिन्यात 5,000 घेतलं, चौथ्या महिन्यात 5,000 घेतलं. आज 5व्या महिन्यामध्ये कंपनीमध्ये तुम्ही 1 रुपया द्यायची गरज नाही. 5व्या महिन्यात जर तुम्ही आले ह्या ठिकाणी आम्ही कंपनी म्हणते तेवढाच माल तुम्हाला 5,000 रुपयाचा फ्री मिळू शकतो. आता नीट जर विचार केला 4 महिने 2,000 2,000 2,000 2,000 टोटल 4 महिन्याचा बेनिफिट बघितलं गेलं तर बेचोक 8,000 रुपये होतो मित्रांनो. आणि 5व्या महिन्यात 5,000चा माल फ्री, 8 आणि 5 जर कॅल्क्युलेशन केलं तर टोटल होतात 13,000 रुपये. आता मला सांगा 4 महिन्यात कस्टमरने दिले किती, 5 चोक 20,000. मला सांगा मित्रांनो जर 20,000मध्ये आम्ही तुम्हाला 13,000 रुपयाचा जर बेनिफिट देतोय तर याचा अर्थ काय, आज तुम्हाला 60% फायदा होतो. म्हणजे कुठलीही 100 रुपयाची वस्तू मित्रांनो तुम्हाला फक्त 40 रुपयाला मिळू शकते. आज या ठिकाणी जर 60% फायदा झाला तर आपण बघून घेऊया प्रॉडक्टची प्राइस काय. आज मार्केटमध्ये जे 50 रुपयाचं साबण आहे ना ते तुम्हाला 20 रुपयाला मिळू शकतं. जी पेस्ट आपली MRP 80 रुपयाची आहे ना ती तुम्हाला 32 रुपयाला मिळू शकते. जी चहापत्ती 99 रुपयाची आहे ती तुम्हाला 40 रुपयाला मिळू शकते. आणि टॉयलेट क्लीनर जे 99 रुपयाचं आहे ते तुम्हाला 40 रुपयाला मिळू शकतो. आता ही झालं कन्सल्टन्सी सर. दुसरी गोष्ट आता आपण फ्रँचायझी मॉडेल समजून घेऊया मित्रांनो. आज मार्केटमध्ये फ्रँचायझी मॉडेल कुठल्याही कंपनीचे तुम्हाला घ्यायचे असेल तर आज किती लाखो करोड रुपये लागतात. एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं आज मार्केटमध्ये तुम्हाला एवढे चहा ज्या कचाची जर फ्रँचायझी घ्यायचं असेल तर साधारणतः 2 ते 5 लाख रुपये लागतात. त्याच्याकडे प्रोडक्ट जर बघितलं की तर ती पण एकच आहे. दुसरी गोष्ट त्यानं फ्रँचायझी घेतली ती लोकांना फ्रँचायझी देऊ शकतो का, तर याचं उत्तर असेल नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही सनीजमध्ये येता, सनीजमध्ये जर आपली फ्रँचायझी बघितली गेलं तर 25-30 हजारापासून ते 5 लाखापर्यंत आपली फ्रँचायझी आहे. आज 300पेक्षा जास्त आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. आणि प्लस पॉईंट काय आहेत, ही फ्रँचायझी आपण कोणालाही देऊ शकतो. आणि प्लस पॉईंट काय आणखी, आज त्यांनी दिली पण त्यांनी कोणाला जरी दिली कंपनी विचार करते ह्या सगळ्या फ्रँचायझीमधून जेवढा माल जाईल त्या मालाच्या स्टेप बाय स्टेप जर बघितलं गेलं 3%, 6%, 9%, 12% अशा पद्धतीनं तुम्हाला इन्कम मिळू शकतो. ॲव्हरेज जर बघितलं गेलं 10% इन्कम तुम्हाला मिळू शकतो. आता महत्त्वाची गोष्ट जर बघितलं गेलं आता ह्या ठिकाणी फ्रँचायझी घेणाऱ्याला फायदा काय, फायदा होत असेल तर तो फ्रँचायझी घेणार ना.
आज आपण बघून घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीनं 25-30 हजार रुपयाची फ्रँचायझी घेतली. समजा 25,000मध्ये कंपनी त्याला 33,000 रुपयापर्यंतचा माल मिळते. आज नीट जर रिटेल प्रॉफिट जर बघितलं गेलं 8,000पर्यंत त्याला रिटेल प्रॉफिट मिळू शकतं. दुसरी गोष्ट, फ्रँचायझी घेतल्यामुळं कंपनी त्याला एक्स्ट्रा 5,000 रुपयाचे प्रॉडक्ट फ्री देते. मित्रांनो बघा, मार्केटमध्ये आपण एवढी खरेदी घेतली, आपल्याला कुपन भेटले, पॉईंट भेटले, पण कुठल्या कंपनीनं आपल्याला अकाउंटला पैसे जमा केले का? नाही आहे. कंपनी कॅशबॅक पण तुम्हाला 1,200 रुपये अकाउंटला जमा करते. आता नीट जर विचार केला 8 आणि 5 13 प्लस 1,200 टोटल जर इन्कम बघितलं गेलं 14,200 रुपयाचा फायदा. मला सांगा, जर 25,000मध्ये 14,200 रुपयाचा फायदा होत असेल तर 60% मार्जिन. मित्रांनो कुठल्या धंद्यामध्ये आज मार्केटमध्ये 60% मार्जिन आहे? मित्रांनो लोक 10, 20, 25, 30%वरती आज बिझनेस करतात, पण आज आपली कंपनी तुम्हाला 60% मार्जिन म्हणजे कुठलीही 100 रुपयाची वस्तू तुम्हाला 40 रुपयाला मिळू शकते. आज एवढा जबरदस्त लेवलचा हा बिझनेस आहे. आज मार्केटमध्ये मित्रांनो लोकांना 8 तास काम करून 14-15 हजार पगार नाही येत, पण त्यांनी त्यांचा जॉब करता करता राहिलेला वेळ लागणाऱ्या गोष्टी जर ह्या बिझनेसमध्ये काम लावलं तर तो जॉब सिलेक्ट होऊन वरचा जनरली खर्च तो ह्या बिझनेसमध्ये 100% काढल्याशिवाय राहू शकत नाही आणि काढू शकतो. आता आपण बघून घेऊया हे काम कशा पद्धतीने होऊ शकतं. बघा, आज पहिला ऑप्शन, आज कस्टमरला फायदा काय? मी प्रोडक्ट घेतो, मी यूज करतो, 50 ते 60% डिस्काउंट भेटून मी रेग्युलर घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, फ्रँचायझी मॉडेल, मी फ्रँचायझी घेतली, मी जेवढं सेल करतो तेवढं मला प्रॉफिट मॅक्झिमम मिळू शकतो. पण मला जे आवडलेलं जे इन्कम आहे ना मित्रांनो, ते तिसरं इन्कम म्हणजे त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम आहे. म्हणजे आज लोक काम करतात त्याचा फायदा त्यांना तर आहेच, पण ते लोक काम करतात त्याचा पण फायदा मला मिळणार, हे इन्कम मला आवडलं. तर आपल्या ठिकाणी काम कशा पद्धतीने होऊ शकतं? एक्झाम्पल जर द्यायचं गेलं, आता ह्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं 25-30 हजार रुपयाची फ्रँचायझी घेतली. मला सांगा मित्रांनो, त्या व्यक्तीला 15-20 लोकांना जर हे प्रोडक्ट द्यायचे असतील साधारणतः किती वेळ लागू शकतो? आणि मला माहिती आहे मार्केटमध्ये 4 प्रॉब्लेम मेजर आहेत. पहिला प्रॉब्लेम, लोकांना जॉब नाही आहेत. दुसरा प्रॉब्लेम, जॉब आहे पण मनासारखा पगार नाही आहे. तिसरा प्रॉब्लेम मित्रांनो, असं कुठलंच घर नाही ज्या घरामध्ये कोणाला काहीच त्रास नाही. आणि चौथा प्रॉब्लेम, रासायनिक खतामुळे जी काय साईड इफेक्ट व्हायला लागलेत, लोक हळूहळू सेंद्रियकडे यायला लागलेत. मग 4ही प्रॉब्लेमचं सोल्युशन जर ह्या ठिकाणी होत असेल तर ह्या बिझनेसमध्ये आपण हायर लेवलला जाऊ शकतो का नाही जाऊ शकतो? मित्रांनो 100% जाऊ शकतो. मग आज ही ऑपॉर्च्युनिटी घेऊन आपण लोकांकडे गेलो, 15-20 लोकांना आज आपण ही ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लेन केले. जर 15-20 लोकांना जर हा बिझनेस सांगायला किती वेळ लागू शकतो? तुम्ही म्हणसाल सर 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस. मी म्हणतो जास्तीत जास्त 1 महिना जरी लागला तरी काय प्रॉब्लेम नाही. आज 1 महिन्यामध्ये 15-20 लोकांना तुम्ही आज हा बिझनेस शो केला, प्रोडक्ट दिले. मग 15-20 लोकांना प्रोडक्ट दिल्यानंतर ही झाली क्वांटिटी. पण तुम्हाला माहिती आहे क्वांटिटीमध्ये पण क्वालिटीची लोक असतात. 15-20 लोकांमधून एक बिझनेस माइंडेड 8 ते 10 निघाले, त्यांनी ऑलरेडी प्रोडक्ट यूज केलेत, त्यांना आपण हे फ्रँचायझी मॉडेल एक्सप्लेन केलं, त्याला आपला 1 महिना लागला. म्हणजे टोटल जर वेळ बघितला तर आपले 2 महिने लागले. आज मला सांगा 2 महिन्यात आपल्या 10 फ्रँचायझी झाल्या. आणि आयुष्यामध्ये काय ना काय टार्गेट असणं गरजेचं आहे. आपण एकच टार्गेट ठेवलं, आज 2 महिन्यात आपल्या 10 फ्रँचायझी दिल्या, पण ह्या 10 लोकांना आपण डेव्हलपमेंट केलं. पण हे डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही एकटे नाही आहेत. ज्या व्यक्तीनं तुम्हाला हा बिझनेस दाखवला तो तुम्हाला सपोर्ट करणार आहे, त्याची टीम तुम्हाला सपोर्ट करणार आहे. आज सनीज कंपनी तुम्हाला सपोर्ट करणार आहे. एज्युकेशन सिस्टम ESI एज्युकेशन सिस्टम तुम्हाला सपोर्ट करणार आहे. मग मित्रांनो मला सांगा, जर एका व्यक्तीला जर एवढे लोक सपोर्ट करणार असेल तर तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये पाठीमागे राहू शकतो का? अजिबात नाही आहे. मग आज ह्या 10 लोकांना डेव्हलपमेंट केलं आणि काय होऊ शकतं मित्रांनो, आज आपण टार्गेट घेतला 10 लोकांनी, आपल्याला 2 महिने लागले 10 फ्रँचायझी द्यायला, पण ह्या 10 लोकांना 10 फ्रँचायझी द्यायला 1 वर्ष लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. काय होऊ शकतं सर, 10 गुणिले 10 तर टोटल 100 फ्रँचायझी होतील. ह्या 100 फ्रँचायझीमधून जास्त काय नाही मित्रांनो, अख्ख्या महिन्यामध्ये फक्त 25,000 रुपयाचा माल रोलिंग झाला. तर आज टोटल टर्नओव्हर जर बघितलं गेलं, टोटल टर्नओव्हर होतो तुमच्या खाली 25 लाख रुपयाचा. आणि आपली कंपनीने जर बघती ऑल स्ट्रक्चरच्या नुसार 9% ते 12%, ॲव्हरेज 10% पकडा, 25 लाखाच्या 10% तुमचं महिन्याचं इन्कम 2.5 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतं. ती जाऊ द्या मित्रांनो, आज 25,000 जाऊ द्या, अख्ख्या महिन्यामध्ये फक्त 10,000 रुपये जरी झालं ना तर मित्रांनो अख्ख्या महिन्याचा टर्नओव्हर होतो 10 लाख. आणि 10 लाखाच्या 10% तुम्हाला महिन्याला लाख रुपये मिळू शकतात. ती जाऊ द्या मित्रांनो, अख्ख्या महिन्यात 5,000 रुपये जरी झाला तर अख्खा टर्नओव्हर होऊ शकतो मित्रांनो 5 लाखाचा. 5 लाखाच्या 10% तुम्हाला 50,000 मिळू शकतात. आणि मित्रांनो 1,000-2,000 जरी प्रत्येक झाला तरी 2 लाखाचा टर्नओव्हर होतो, त्याच्या 10% म्हणजे तुम्हाला महिन्याला 20,000 मिळू शकतात. मग मला सांगा सर, आज 20,000 कमवायचे, 50 कमवायचे, 1 लाख कमवायचे का 2.5 लाख रुपये कमवायचे, ही चॉईस तुमच्या हातात आहे. आज ह्या ठिकाणी आमचे जे गुरु, जे महागुरू आहेत ना, ते महिन्याला 46 लाख रुपयापर्यंत ह्या बिझनेसवरती गेलेले आहेत. तर मला असं वाटतंय ही संकल्पना जर तुम्ही पाहिली तर व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. आयुष्यामध्ये मी एवढे वर्ष जॉब केला, पण ह्या बिझनेसमध्ये येण्याच्या आधी 2.5-3 लाख रुपये कर्ज होतो. पण आज ह्या बिझनेसमध्ये 9 महिन्यामध्ये मी अल्काझर गाडी घेऊ शकलो, टीममध्ये 10 ते 20 लोकांना कारमध्ये बसवू शकलो. आज माझ्यासोबत 10 ते 15 लोक महिन्याला 50,000 ते 1-1.5 लाख रुपये महिन्याला कमवतात. त्यामुळे म्हटलं जातं कर भला सो हो भला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आयुष्यामध्ये परिवर्तन झालं का, त्याचं कारण म्हणजे एकच, मला आयुष्यामध्ये आता पण राईट प्लॅटफॉर्म मिळत नव्हता, पण सनीजच्या माध्यमातून ESI सिस्टमच्या माध्यमातून मला आयुष्यामध्ये राईट प्लॅटफॉर्म मिळाला. त्याच्याबरोबर एक गोष्ट बोलू इच्छितो मित्रांनो,
असंच एक सर्कस असतं आणि त्या सर्कसमध्ये एक उंट आणि त्या उंटाचा लहान मुलगा असतो. तो लहान मुलगा त्याच्या आईला विचारतो, अगं आई, भगवंताने आपले पाय एवढे उंच का दिलेत? तर आई त्याला उत्तर देते, बाळा, वाळवंटामध्ये अंतर फार मोठं असतं, ते लवकरात लवकर आपलं कव्हर करावं म्हणून भगवंताने आपल्याला पाय उंच दिलेत. ते म्हणतात, आपल्या डोळ्याला पापण्या एवढ्या मोठ्या का दिल्या? त्याची आई त्याला म्हणते, बाळा, वाळवंटामध्ये वारं भरपूर येते, त्याच्यामुळे ती धूळ आपल्या डोळ्यामध्ये जाऊ नये, त्याच्यामुळे भगवंताने आपल्याला पापण्या एवढ्या मोठ्या दिल्यात. ते म्हणतात, आपल्या पाठीवरती कुबड का दिलंय? त्याची आई त्याला म्हणते, अरे वाळवंटामध्ये पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम येतो, ऐन टायमाला ते आपल्याला यूज करता यावं म्हणून भगवंताने आपल्याला पाठीला कुबड दिलेत. तो लहान मुलगा त्याच्या आईला एक मार्मिक उत्तर देतो, अगं आई, भगवंताने जर आपले पाय एवढे उंच दिलेत, डोळ्याला एवढ्या मोठ्या पापण्या दिलेत, पाठीवरती कुबड दिलेत, मग आपण सर्कसमध्ये काय करतोय? याचा अर्थ मला तुम्हाला एकच सांगायचं मित्रांनो, तुमच्याकडे कितीही भारी क्वालिटी राहू द्या, जर तुमचं ठिकाण जर राईट नसेल तर तुम्ही लकी नाही आहेत. तर मला असं वाटतंय, ह्या बिझनेसमध्ये या, आज तुमचे स्वप्न पूर्ण करा. जाता जाता एक वाक्य बोलतो, जो सफर इतिहास से करते हैं वही मंजिलों को पार करते हैं. जो सफर इतिहास से करते हैं वही मंजिलों को पार करते हैं. सिर्फ एक बार चलने का हौसला रखे दोस्तों, ऐसे मुसाफिर को तो रास्ते भी इंतजार करते हैं. विश यू हेल्थ, वेल्थ एंड हैप्पीनेस. थैंक यू.